झाले का हो कपडे धुवून? धुवा ना पटापट कपडे. झालेच नाही काय तेवढेच कपडे धुवून? एवढ्या वेळचे तेवढेच कपडे धुत बसले. धुवा पटापट म्हणलं बा. काऊन अजून कामावर नाही जात आहे का तुम्हाला? घरीच कपडे धुत बसाल. धुवा पटापट न जा कामाले अंग पाय धुवून. अहो झालेच ना आता कपडे धुवून. आता काय ते थोडेसेच तर कपडे राहिले, तेवढे धुवून टाकतो ना, मग आंघोळ करतो. मग जातो लागन तर कामावर. काऊन काय म्हणणं होतं ते? काऊन एवढी गडबड करून राहिली? अहो मी म्हणतो फटाफट कपडे धुवून टाका, नळ लगवा. अजून ते बाकीचे कामं राहिले ना, ते पाणी आणून दे जा मला विहिरीवरून थोडंसं. नळावरून पाणी आणून दे जा. नळ आले तिकडे. हो ना. ते किती दिवसाचं सांगून राहिले तुम्हाला, आपला पाईपलाईन त्या नळाचं कनेक्शन बरोबर करावं, खराब झालाय. काय करत नाही तुम्ही? तेवढे कपडे धुईदायकडून वाढू टाका आणि आणून द्या थोडेसे 10-12 बालट्या आणून द्या. आणि गुंडाने घेऊन या थोडंसं. तो ड्राम आहे त्याच्यातला थोडासा अर्धा ड्राम भरून द्या. तो दिवसभर वापरा फापरायला कामी पडते पाणी. एकदा गेले तर मग कोण आणून मग पाणी? एवढ्या दुरून पाणी आणायला लागते त्या विहिरीवरून, नळावरून. घेऊन या फटाफट. तू भरून पाणी एखाद्या डाव पाणी मलाच भरायला लावतं. दिवसभर पाणी उबडायला कशी होतं? थोडंसं डब्बाभर पाण्यासाठी बाल्टीभर पाणी उघडतं. कमी वापरत जाणं पाणी. माहिती आहे तुला, नळ नाही आपल्या घरी म्हणून एवढ्या दुरून आणायला लागते पाणी. कदर नाही का तुला जराशी? काऊन लग्नाच्या पहिले तर बल्ले म्हणत होते तुम्ही का बा तुला मस्त कामं करू लागन. तू स्वयंपाक करशील तर मी कपडे धुईन. मग धुवा ना आता कपडे. आता एवढ्या मोठ्या लोकांचा स्वयंपाक करायला मला काय वेळ नाही लागत काय? स्वयंपाक आहे, अजून ते बाकीचे काम आहे, झाडझूड आहे, भांडे घासणं, हे ते. टाईमच लागते एवढे मोठे कामं करायला. घर साफ करणं, पुसपास करणं. याच्यातच तर माझा अर्धा दिवस चालला होते. तेवढेसे कपडे धुणं नाही होत का तुमच्याकडून? पहिले तर बल्ले म्हणत होते. मला काय माहित तू खरंच कपडे धुवायला लावशील म्हणून. नाही तर म्हटलंच कायले असतं बा तुले. मी तर असंच म्हणत होतो तुले. घ्या धुवा आता. तेवढे ते फटाफट कपडे धुवून घ्या आणि 10-12 बालट्या पाणी आणून द्या मला. दिवसभर वापरा फापरायला भांडे घासायला लागणार. धुवा पटापट. धुतो आणि आणून देतो पाणी तुले. बसतो तिकडे. कशी आहे व सौरभची आई आपली सून? सौरभले कामाला लावते, घरचे कामं करायला लावते. दिवसभर बाहेरही कामाला जाते. तो घरचे कामं करायला लावते त्याला. तशाच राहते त्या प्रेमाच्या बायका. आवडत मार आपल्या मतानं आणते, प्रेम करून आणते आणि डोक्यावर बसून ठेवते. मग कामं धंदे करायला नाही लावत ना, काही नाही. मस्त चांगले कामं धंदे करायला लावा. आपल्या मतानं करते, मग करते कामं. शिकू द्या त्याची, करू द्या तिला कामं. घरचे कामं करायला लावते. मस्त भांडे घास म्हणा, सगळेच कामं कर म्हणा. बायकोच बनून द्या म्हणा आता. काय बरं किती वेळचा तो कपडे धुवून राहिला अर्ध्या 1 घंट्यापासून. जे कामं तिले करायला पाहिजे घरातल्या सुनीनं, ते कामं त्याला करायला लावून राहिली ते. एवढे मोठे कपडे धुवून राहिला. झाडझुडी करून घेते कधी कधी. घरातली कामं करून घेते. असे कामं करायला लावते त्याला. मग करावं राहिले मग प्रेमाच्या बायका. केलं करा म्हणा आता. करा द्यायचे कामं. पहिलेच तर म्हटलं होतं त्याला, बाबू असं होते रे. कुठं आहे ते? नाही असं नाही तसं करेन. ये ना म्हणा आता शिकून. ऐकत नाही इचिन पुट्टाडे. पहिले त्याला म्हणो मस्त चांगली पोरगी पाहतो रे म्हणो. मस्त चांगली कामं धंद्याची, मान सन्मानाची. मस्त चांगली बायको पाहिजेच ती तर घेऊन आला. आपल्याच मतानं करायला पाहिजे. माय बापाचं तर नाव ऐकतच नाही. आरामात बोला. अजून आवाज जाईन तिले, येईन ते भडकत अजून, होईन गरम अजून. ऐकू दे ऐकन तो काय करू. हो द्या बापा, मोठी भानकर आहे, मुजोर आहे. ऐकन गिकन तर अजून भांडण मोठ्यानं बोंबलन अजून. याला काय वाटते काय माहित, काही समजत नाही इचिन या पुट्टाडेले. आपल्या मतानं करून घेते लग्न, कामं धंदे करत राहते घरचे. अरे इकडून तिकडून शिवाय ऐकत राहते. करू द्या ना, करू द्या कामं. तुम्हाला काय करू द्या कामं त्याला. काही एवढं ये नका घ्या. मामीजी नाश्ता झालाय. पोहा बनवला नाश्ता, जण चहा आहे तर आणू काय नाश्ता? तर घेऊन ये ना बाई, घेऊन ये. नाश्ता झाला तर घेऊन ये. आता सकाळचा टाइम आहे, सकाळी नाश्ता करावंच लागते. ते काय विचारायची गोष्ट आहे का बाई? घेऊन ये नाश्ता. नाही मला वाटलं बा तुम्ही आता करता का थोड्या वेळानं करता म्हटलं नाश्ता, म्हणून विचारलं. म्हटलं नाश्ता द्यायच्या पहिले विचारून घ्या एकदा. विचारून घेतलेलं बरोबर, म्हणून विचारलं तुम्हाला का बा आता करता का मग करा नाश्ता. हो बाई आता 8:30 पावणे 9 वाजून राहिले. आता तर नाश्ताचा टाइम झाला आपला. तसा 7-7:30 वाजताच नाश्ता करत असतो आपण. आता लेटच होऊन राहिला आपल्याला. 8:30-9 वाजून राहिले नाश्ता करायला. तर फटाफट करून घ्या. 7-7:30 वाजता मोकळे होऊन जाते. मग 11-11:30-12 वाजेपर्यंत जेवण होऊन जाते. नाश्ता बाई बेटे 8:30-9 वाजेपर्यंत करू तर मग 1-2 वाजता जेवण करावं लागेल मग आपल्याला. पूर्ण आपलं डायजेस्टिंग सिस्टम खराब होऊन जाईल ना. आता मामीजी सकाळी उठायलाच तर मला 7-7:30 वाजते. 7-7:30 वाजता उठतो मी. त्याच्यानं नाश्ता वाजता टाईमच होते. उठल्यावर पहिले घर झाडणं आहे, बाकीचे काम आहे, भांडे घासणं आहे, हे सगळे कामं करून नाश्ता बनवतो. म्हणून 9-9:15 वाजते नाश्त्याले. थोडंसं लवकर उठायचं मा बाई. लवकर उठायचं थोडंसं. 6 वाजता उठायचं. आमच्या टायमात आम्ही 4:30-5 वाजता उठून झाल पडल्या. तेव्हाचा टाइम अलग होता मामीजी. आता कुठे एवढ्या लवकर उठणं होते. 7-7:30 वाजता उठतो. त्याच्यानं नाश्ता स्वयंपाकाला टाइमच लागते. बरं जाऊ दे बाई, नाश्ता आणतो. नाश्ता करून घेऊ आता. 9 वाजून गेले, भुका लागून गेल्या. हा मामीजी आणतो नाश्ता. तुम्ही करता काय हो नाश्ता? नाश्ता करून घ्या ना. करता काय नाश्ता? थांबून द्या 5 मिनिट. 2-3 कपडे धुवायचे राहिले, तेवढे कपडे धुवून टाकतो, मग करतो नाश्ता.
बरं बरं ठीक आहे, करून घ्या मग तेवढे कामं आणि या मग करा नाश्ता आणि पाय धुवा ना, मग जेवण खाऊन करून जा मग कामावर. हा हा. बाई पाय बरं कोण होतं? हा कोण होतं पाय बरं, कोण आलं तर दरवाजाजवळ? हा हा मामीजी थांबून द्या, पाहतो कोण होतं. बोला, कोण कोण पाहिजे? मी म्हटलं सौरभ भाऊ आहे का घरी? सौरभ भाऊ संग काम होतं थोडंसं. आहे ना सौरभ भाऊ घरी आहे, कामात आहे थोडेसे. बोला ना, काय म्हणत होते त्याला? कोणतं काम होतं सांगून द्या मला, मी सांगून देतो त्याला कोणतं काम होतं तर. थोडंसं कामाचं बोलायचं होतं त्याच्या संग, तर मी म्हटलं की बा आहे का घरी? हा ह्या टायमात आता घरीच राहते तो, तर मला वाटलं असन बा घरी. हा घरी असन तर त्यावर आवाज द्यायले. हा थोडंसं कामाविषयी बोलायचं होतं त्याच्या संग. तर ते तर थोडेसे कामात आहे, तुम्ही मला सांगून द्या ना कोणतं काम आहे तर मी सांगून देतो त्याला. आता तुम्हाला सांगा, तुम्ही त्याला सांगा, त्याच्यापेक्षा डायरेक्ट त्यालाच बोलावा. त्याला सांगून दे तुम्ही. हा थोडंसं कामाबद्दल बोलायचं आहे त्याला, म्हणा तुमचे ठेकेदार आले म्हणा, तर बोलून घ्या म्हणा त्याच्या संग. आता कुठं माणसं पाठवा लागते, काय माणसं पाठवा लागते, आमचं आम्हाला माहित राहते. हा द्या आवाज त्याला थोडासा. सध्या तर कामात आहे ते, असं असेल तर मग थोड्या वेळाने या तुम्ही, 15-20 मिनिटानं. बरं ठीक आहे, येतो मग मी थोड्या वेळानं. हो हो या तुम्ही थोड्या वेळानं. कशी बाई आहे हिची? हा तिला मगांपासून सांगून राहिलो त्याच्या संग काम आहे, त्याच्या संग काम आहे, तरी आवाजच नाही देत. हा पुढं चरक बोलत राहते. कशी बायको आहे तर. हा मी जरा घरीच असन, मी म्हटलं बा कामाबद्दल बोलून गेलो तिला. आज कुठं माणसं किती पाठवायचे आहे, काय पाठवायचे आहे, कोणत्या साईडवर कसं काम आहे, सगळं हिशोब किताब लावून हा मजुरं पाठवून दिले असते बा घरून. तर बोलूच नाही देत त्याची बायको, तर तिच्या संग समोरच पुढं होते. चला फोनच लावून घ्या लागेल त्याला 10-15 मिनिटानं. चला आता चाललं जाऊ आपण आपल्या साईडनं, पोवा लागेल आता फोनवरच कसं काय तर. कोण होय बाई, कोण आलं होतं? मामीजी बहुतेक ते याच्या कामावरचे ठेकेदार होते यायचे. हा म्हणे याच्या संग काम आहे, याच्या संग काम आहे करे. तर मी म्हटलं बा मला सांगा कोणतं काम आहे तर मी सांगून देतो म्हटलं त्याला. ते आंघोळीला गेले म्हटलं सध्या, तर सांगितलंच नाही त्यानं. येतो म्हणे मी थोड्या वेळानं, नाही तर फोन लावतो म्हणे त्याला. अहो बाई तर काही काम असेल त्याला. हा आवाज नाही देऊन देता आला मग सौरभले. आवाज देऊन द्यायला पाहिजे होतं, काय त्याचं बोलणं होऊन गेलं असतं. हा झालं असतं मग काम मोकळं. आता त्याला तर म्हणू मामीजी मला सांगून द्या, मी त्याला सांगतो म्हटलं. हा तर सांगितलंच नाही त्यानं. म्हणे ते आमच्या कामाची गोष्ट आहे म्हणे. हा कामावर कुठं काय कधी माणसं पाठवायचे आहे त्याच्याबद्दल बोलायचं होतं म्हणे. तर लावतो म्हणे मग मी फोन द्यायले, म्हणून काही मग मी आवाज दिलाच नाही यायले. अहो बाई तर त्याचा ठेकेदार होतो. हा आता दिवसातून त्याच्या 5-6 इकडे साईडा चालते. कुठं कोणते माणसं पाठवायचे आहे, किती माणसं पाठवायचे आहे, काय मटेरियल लागते, कसं काय मॅनेजमेंट आहे सगळं. आता कसं ह्या सिनियर आहे तर याला विचारपूस करून पाठवते इकडे तिकडे. हा तर येतच असते तो घरी, नाही तर फोनच लावत असते. तर आवाज देऊन द्यायला पाहिजे होता. हा कसं आहे का आलं कोणी असं भेटायला आवाज देऊन द्यायचा, ते भेटून येते त्याचं काम होऊन जाते. आता मामीजी आता मी म्हणत यायले मला सांगून द्या बा, सांगून दिला असता निरोप काय होता तर. हा पण त्याला काही सांगितलंच नाही, तर मग मला थोडी माहित मग कोणतं काम होतं ना कोणतं नाही तर. कोण आलं होतं आकांक्षा? हा कोण आलं होतं मला विचारे? अहो तर तुमचा ठेकेदार वाटते कामावरचा. म्हणे सौरभ कुठे गेले करे. मी म्हटलं आंघोळीला गेले बा, काय निरोप आहे तर सांगा म्हटलं मला. सांगितलंच नाही वेळेनं चालले गेले ते. लावतो म्हणे फोन तुम्हाला थोड्या वेळानं, अर्ध्या तासानं. अहो तर तो ठेकेदार होते माया. हा ठेकेदार होईल तो, काही काम असेल त्याला म्हणूनच आला ना. हा तर आवाज नाही देता आला काय तुम्ही मला? हा आवाज देऊन द्यायला पाहिजे होता, बसून ठेवायला पाहिजे होता 5 मिनिट. हा आता कसंही चाय नाश्त्याच्या टायमावर आला होता तर तसंही चाय नाश्ता होऊन गेला असता. हा आवाज कोण नाही दिला मला? आता त्याला तर म्हणू काही निरोप असेल तर सांगा, सांगितलंच नाही त्यानं. निरोप आले मला आवाज द्यायला काय झालं तुले? हा आवाज देऊन द्यायला पाहिजे होतं ना. आमच्या त्या कामाच्या गोष्टी राहते, त्या गोष्टी काय तुला सांगत पसंत घ्यायचे? हा इकडे किती माणसं पाठवा लागते, तिकडे कोणतं मटेरियल लागते. हा सगळं हिशोबाचं काम राहते ना आमचं. घ्या मला काय माहित, आता माहित राहिलं असतं तर बसवलं असतं त्याला घरी. ना करून घ्या आंघोळ आता फटाफट. जाय नाश्ता आण पहिले. हो ना, तर इथं 9-9:15 वाजून गेले, नाश्ता नाही झाला अजून. आण नाश्ता फटाफट, पहिले नाश्ता पाणी करून घेतो आणि मग जातो आंघोळीले. हो आणि बनव फटाफट स्वयंपाक. तो डब्बा घेऊन जायचा अजून कामावर, तिकडे जावं लागते कामाला, दूर काम चालू आहे. एक तर भारी कामं राहते ते मिस्त्री कामं, दिवसभर थकून जाते माणूस. आता मग आणि नाश्ता वास्ता सगळं तयारच होतं. हा आता मला आता हे भाऊ आले तर त्याच्यानं आता नाश्ता झाला असून थंडा तो. हा आता गरम करायला लागेल थोडासा. थांबून जा 5 मिनिट, गरम करून देतो ना आणतो मग. आता 5 मिनिटाच्या आता 15 मिनिटं नको लावजो, पटकन जाय 2 मिनिटात गरम करणं घेऊन ये. हा आणि नाश्ता झाला का चाय ठेवून दे अजून लागेल तो. हा जाय आण फटाफट, टाईम नको करू आता. एक तर 9-9:15 नाश्त्यालाच वाजून गेले, अजून जेवण खाऊन करणं आहे. हा कामावर जाणं आहे, तिकडे दूर जावं लागते कामाला, इकडेच वेळ होईल घरातल्या घरातच. जा पटकन कर बरं नाश्ता गरम ना घेऊन ये. थांबून जा थोडेसे आता, एवढी गडबड नका करा. करतो नाश्ता गरम ना आणून देतो. हो जाय आण लवकर. काय बायको आणली रे त्या सौरभ? हा एक काम नाही ऐकत तू येतं सोड, घरची कामं नाही करत बरोबर. हा तुलाच कामाला लावते उलट, सकाळपासून हे काम कर ते काम कर. हा अशी बायको घेऊन आला मस्त. आता चांगलं आमच्या मताने केलं असतं तर चांगली बायको करून दिली असती तुले. तशाच राहते त्या लाडाच्या बायका, मार लाडून ठेवते ना. हा आणि काम आम्हाला करा म्हणते मग घरचे. हा बायका घेऊन येते ना, यायचे काम काय आम्ही करावं काय? शिकू द्या आता त्याला चांगलं.
तर पहिले भाजी खारट झाली तर भाजी फेकून दे, हा भाजी नाही खाय, नाटकं करे, हा वरण नाही आवडे तर त्याच्यासाठी स्पेशल दुसरी भाजी बनवा लागे. आणि आता आता तर कसंही बनलं, कच्चं बाबडं सोयगं सोयगं कसंही खाऊन घेते. हा आता नाही करत तो नाटकं. आता कसा खाऊन राहिला बायकोच्या हातचं कसं बी. हा पहिले तर मार घनघन करे स्वयंपाकासाठी, हे असंच खाऊन बनवलं आणि तसंच खाऊन बनवलं. हा नाला प्रेमाची बायको आणली तर आता काही खाऊन घेते तिच्या हातचं. म्हणलं हुशार आहे रे तू तर. सुधरू नाही ते, लहान आहे सध्या, लहान आहे ते. काय ना लहान आहे, हा लग्न झालं ना लहान आहे म्हणतो. आता अजून किती मोठी व्हायला लावतो तिले. हा आहे ना आता 25-26 वर्षाची आहे, समजत नाही का रे तिला तेवढं. हा घरचे कामं करा, हे करा ते करा. तो ठेकेदाराला त्याला तिकडच्या तिकडे बाहेर पाठवून दिलं. माहिती आहे तिला, रोज त्याच्या संग त्याच्या तिकडे कामाला जातं म्हणून. हा आणि त्याच्या संग मुजरा करत बसली. हा आता पाहून घे बरं, 9 वाजून गेले, अजून त्या नाश्ताच नाही झाला. हा 10 सव्वा 10 वाजता तुला कामाला जावं लागते. हा आता नाश्ताच 9 वाजेपर्यंत नाही झाला तर त्या स्वयंपाक काय व्हायचा राहिला आणि डब्बा काय नेशील तू. हा करशील उपाशी काम दिवसभर आणि तिकडून येतो 8-9 वाजता थकून भागून. मस्त माय बापाच्या मतानं करा, चांगल्या कामाच्या बायका भेटते. करता आपल्या मतानं लाडाच्या बायका आणि राहता मग करणारच. शिका नाही आता ते धीरे धीरे. आता कसं आहे, आता एवढ्या मोठ्या लोकांचं एकानं काम करून आहे नाही तर थोडासा वेळ लागतेच कामं शिकाले. हां थोडे कामं शिकली का मग येऊन जाते बरोबर गाडी जाग्यावर. हां तर टाईमच लागते का नाही कोणतेही कामं शिकाले. काहून तिच्या मायबापानं काय कामं नाही शिकवले काय तिला घरी. हा लाडावरच बसून ठेवलं, डोक्यावरच बसून ठेवलं लहानपणापासून. हा कामं नाही करायला लावले काय तिला. हा शिकण आता काही शिकायची राहिली ते लग्न करायचीच घाई होती का फक्त. हा कामं नाही शिकता आले पहिले. आता निभून घ्या लागते आता आपल्याला. काय करता आता. हां गती सुधरून लेखाले. हां शिकवून थोडे जसे दिवस होईन तसे. आता काय शिकायची राहिली आता तर तुला शिकवते ते चांगला बैलच बनवून ठेवते तुले. हा नंतर तर सांगा मग मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या नवीन भागात.